सद्गुरू. सद्गुरू म्हणजे कधी जखमेवर मायेने फुंकर घालणारी आई, तर कधी पाठीशी खंबीरपणे उभे असणारे वडील, कधी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदाचा साथीदार असणारा मित्र, तर कधी आपल्या अंतरात्म्यातील परमेश्वर ओळखण्यासाठी क्षणोक्षणी आपल्या लेकरांना दिशादर्शक असणारे गुरु. असे आणि अनेक भूमिकांमध्ये चपखलपणे वावरणारी अद्वितीय शक्ती म्हणजे सद्गुरू. अशाच परमात्मा स्वरूप आपल्या सद्गुरूंना भेटण्याचा, त्यांच्या दिव्य अशा अस्तित्वाच्या दर्शनाचा, त्यांच्या अमूल्य अशा कृपादृष्टीचा योग लाभला नाशिककरांना, तेही स्वस्वरूप संप्रदाय उपपीठ उत्तर महाराष्ट्र रामशेज नाशिक या ठिकाणी. औचित्य होते दिनांक 11 आणि 12 जून 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या समस्य मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचे. सूर्यदेवाच्या आगमनाने या मंगल दिवसाची सुरुवात झाली आणि जणू या साऱ्या किरणांचा प्रकाश हळूहळू पसरावा, त्याप्रमाणे आलेल्या भाविकांची गर्दी देखील उपपीठ परिसरात गडद होत चालली होती. असंख्य लेकरांच्या हृदयमंचकावर विराजमान असणारे परमात्मा स्वरूप परमपूज्य जगद्गुरुश्रींचे आश्रमात आगमन झाले होते. परमपूज्य जगद्गुरुश्रींचे लेझीम, ढोल अशा अनेक वाद्यांच्या गजरात तर हाती भगवे ध्वज घेऊन भव्य मिरवणुकीद्वारे धूमधडाक्यात जंगी स्वागत करण्यात आले. सलग 2 दिवस आपल्या आराध्य दैवताचा सहवास लाभणार होता. मग भाविकांची उपस्थितीही तितकीच जास्त असणार ना. परमपूज्य जगद्गुरुश्रींचे संतपीठावर आगमन होताच सारा सभा मंडप सांप्रदायिक धर्मघोषणांनी भारावून गेला. कित्येक दिवसांनी आईची लेकरांशी झालेली ही भेट ऊर भरून आणणारी होती. कार्यक्रमस्थळी पुरोहितांमार्फत परमपूज्य जगद्गुरुश्रींचे शास्त्रोक्त पद्धतीने पाद्यपूजन करण्यात आले. जीवनात आपले मन अध्यात्मवादी ठेवा, विचार विज्ञानवादी आणि बुद्धी वास्तववादी ठेवा, अशी जीवनाची त्रिसूत्री प्रत्येक व्यक्तीने आत्मसात केलीत व दररोज 10 मिनिटे वेळ काढा व मनाला एकाग्रतेचा व्यायाम द्या, म्हणजेच भक्ती करा, तर जीवनाचे सोने झाल्याखेरीज राहणार नाही. असे परमपूज्य जगद्गुरुश्रींचे अनमोल विचार व त्याचबरोबर त्यांची तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा अशी दिव्य शिकवण विचारात घेऊन अनेक भाविकांमध्ये अध्यात्माची गोडी निर्माण झाली होती. या सोहळ्यात 995 भाविकांनी उपासक दीक्षा घेतली आणि आत्मज्ञानी सद्गुरूंच्या सानिध्यात अध्यात्म मार्गावर पहिले पाऊल टाकले. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक 12 जून 2024 रोजी 255 भाविकांनी साधक दीक्षा घेऊन अध्यात्माच्या पुढच्या टप्प्यात पदार्पण केले. सर्व भाविक अगदी शिस्तबद्ध पद्धतीने समस्य मार्गदर्शन आणि दर्शनाच्या रांगेत उभे होते. परमपूज्य जगद्गुरुश्री अगदी हसत मुखाने सर्वांशी हितगुज साधत होते. प्रत्येक भाविक अत्यंत प्रेमाने त्यांना एकटक पाहत होते.
परमपूज्य स्वामीजींची वात्सल्यपूर्ण नजर भाविकांच्या मनाला जणू हात घालत होती. भाविकांच्या मनातील सद्गुरु प्रेम अगदी डोळ्यात लख्ख दिसून येत होते. कोणी आपली समस्या गाऱ्हाणी घेऊन गुरुभेटीसाठी आले होते, तर कोणी फक्त आपल्या गुरूंचे हे तेजस्वी रूप डोळ्यात साठवून घेण्यासाठी. परमपूज्य जगद्गुरु श्री त्यांना जगण्यासाठी एक नवीन ऊर्जा, नवीन प्रेरणा देत होते. आपले कृपा आशीर्वाद देऊन त्यांना धीर देत होते, नवीन चैतन्य देत होते. सद्गुरूंच्या सहवासाने हर्ष उल्हासित झालेल्या भाविकांच्या मनाला 2 दिवस कधी सरतीला आले हे उमगलेच नाही. पाहता पाहता सांगतीची वेळ जवळ येऊन ठेपली. परमपूज्य जगद्गुरुश्रींचे आशिष सोबत घेऊन सर्वजण सांगता आरतीसाठी उभे राहिले. गहिवरलेल्या मनाला पुन्हा सद्गुरु भेटीची आस लावून सर्वांनी परमपूज्य जगद्गुरुश्रींचा निरोप घेतला. तसेच परमपूज्य जगद्गुरुश्रींनी देखील आपल्या पुढील प्रवासासाठी तेथून प्रस्थान केले. श्री गुरुदेव.